Hello students, today's lecture we will discuss about chapter number 9. In this chapter the next point is crop growth rate, that is called as a CGR. The dry matter accumulation rate per unit of land area is referred to as crop growth rate. म्हणजेच काय, एखाद्या प्लेसवरती किंवा एखाद्या ठिकाणी प्लांटचं काय झालेलं आहे, ग्रोविंग झालेलं आहे, प्लांट ग्रोथ झालेली आहे. मग ती प्लांट ज्यावेळेस पूर्ण मॅच्युअर होते, मॅच्युअर झाल्यानंतर ती प्लांट काय करायची, रिलीज आउट करायची त्या प्लेसमधून किंवा मग हार्वेस्ट करून तिचं ड्राय कंडिशन्स तिला डेव्हलप करायची आणि तिचं ॲक्युम्युलेशन म्हणजे स्टोरेज करून तिचा एरिया किती तिने प्लेस केला होता तो एरिया काउंट करणं म्हणजेच क्रॉप ग्रोथ रेट. नॉर्मली एक्सप्रेस ॲज अ ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर ऑफ लँड एरिया पर डे. म्हणजेच त्या एरियामध्ये किती ग्रॅम प्लांट डेव्हलप झाली किंवा किती ग्रॅम प्लांटचं ते वेट आहे हे आपण काउंट करू शकतो. मग ते आपल्याला वेट जर काउंट करायचं असेल तर प्लांट पूर्ण आपल्याला मॅच्युअर करावी लागेल. मॅच्युअर डेव्हलप झाल्यानंतर तिचं ड्राय करावे लागेल. ड्राय केल्यानंतर मग तिचं आपला क्रिस्टलायझेशन इन कंडिशन्स किंवा पावडर इन फॉर्ममध्ये तिचं फॉर्मेशन करून तिचं आपल्याला ग्रॅममध्ये वेट काय करावं लागेल, काउंट करावं लागेल, मेजर करावे लागेल. मग त्याचा म्हणजे लँड एरिया म्हणजेच काय, त्या जागेवरती त्या प्लांटने किती प्रोडक्शन केलेलं आहे हे तिथं आपल्याला अचीव होतं. त्याचा फॉर्म्युला ग्रॅम ऑफ लँड एरिया स्क्वेअर इंटू डे इन्व्हर्सली 1. ओके, म्हणजेच काय, किती दिवसात त्या प्लॅनने किती एरिया डेव्हलप केला आणि किती तिच्यामध्ये आपल्याला ग्रॅम प्रोडक्शन मिळालं. ओके, दॅट इज कॉल्ड एज क्रॉप ग्रोथ रेट. देन इट कॅन बी कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक ते काउंट करण्यासाठी. CGR is equal to W2 minus W1 divided by SA in bracket T2 minus T1. आता W, SA and T काय आहेत, where W1 and W2 is a crop of dry weight at beginning and end of the interval. ओके, मग W1 जे आहे, W1 काय असेल, बिगिनिंग म्हणजे स्टार्टिंग त्या प्लांटचं वेट असेल आणि ज्यानंतर आपण काय करणार ते क्रॉप ड्राय करू त्यावेळेस तिचा काय असेल, W2 इज अ फायनल वेट. ओके, देन T1 अँड T2 करस्पॉन्डिंग डेज. मग T1 जो असेल तो सोविंग केल्यापासून म्हणजे जमिनीमध्ये आपण ते सीड ज्यावेळेस लावलं तेव्हापासूनचा टाईम, तर थेट आपण तिचं क्रॉपचं काय केलं आहे, ड्राय कंडिशनमध्ये तिला डेव्हलप केलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं आहे. त्या कंडिशनपर्यंत किती डेजमध्ये तिचा इंटरव्हल प्ले केला किंवा किती डेजमध्ये तिला ती प्रोसेस करण्यासाठी वेळ लागला तेवढा टाईम, म्हणजेच का T1 अँड T2. T1 इज अ स्टार्टिंग अँड T2 इज अ एंडिंग पॉईंट. देन SA सॉईल एरिया म्हणजे त्या प्लॅनने किती एरिया ऑक्युपाय केला, किती एरिया प्लेस केला. ओके, किती या एरियामध्ये ती प्लॅन्ट काय झाली, शेड झाली. सॉईल एरिया ऑक्युपाय बाय द प्लॅन्ट्स ॲट ईच सॅम्पलिंग. ईच सॅम्पलिंग म्हणजेच काय, प्रत्येक प्लॅन्ट आपण काय करणार तिथं काउंट करणार आणि मग त्या प्लॅन्टचं पावडर फॉर्ममध्ये फॉर्मेशन करून त्याचं ग्रॅममध्ये वेट करणार आणि तो एरिया आपण काउंट करणार, म्हणजे त्या एरियामध्ये एवढा प्रोडक्शन झालं. देन crop growth pattern can be defined accurately by taking plant samples at different time intervals during growing season. म्हणजेच क्रॉप ग्रोथ रेट पॅटर्न जो आहे, म्हणजेच काय, प्रत्येक प्लांटचा ग्रोथ रेट काय असेल, डिफरंट असेल. मग तो एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती डिपेंड असेल किंवा मग त्या प्लांटचे जेनेटिक हॅबिट असतील किंवा हेरिडिटरी कॅरेक्टर्सवरती डिपेंड असेल. ओके, मग त्यांचा टाईम इंटरव्हल म्हणजेच काय असेल, प्रत्येक प्लांटचा टाईम इंटरव्हल काय असेल, सेपरेट असेल. मग तो ग्रोविंग सीझन त्यांच्या कंडिशनवरती डिपेंड आहे. क्रॉप ग्रोथ रेट इज नॉर्मली लो इन द अर्ली ग्रोथ स्टेज अँड इन्क्रीजेस विथ द टाईम रिचिंग ए मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट अबाउट टाईम फ्लावरिंग. म्हणजेच प्लांट ग्रोथ रेट हा
स्लो आहे, लो आहे, पण ज्यावेळेस प्लांट एकदा ग्रो झाली तर मॅच्युअर होण्यासाठी तिला जास्त टाईम लागत नाही. म्हणजे ती फ्लावरिंग कंडिशन्सला आल्यानंतर तिला झटपट काय फ्लावर्स येतात, म्हणजे ती लवकर काय मॅच्युअर होते. फक्त ती मॅच्युअर होईपर्यंतच काय तिला टाईम स्पेंड जास्त लागतो आणि जास्त झाल्यानंतर म्हणजे पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर तिची जी मॅच्युरिटी आहे ती आपल्याला फ्लावर्स, फ्रूट्स, स्टेम, ब्रांचेस यांच्या डेव्हलपमेंटनुसार आपल्याला ते काय होतं आहे समजून येतं. ओके, मग ते ज्यावेळेस आपल्याला हार्वेस्ट करायचे आहे तर आपल्याला पोस्ट हार्वेस्ट चेंजेस त्याच्यामध्ये दिसून येतात आणि त्यानंतर आपण ते प्लांट काय करतो आहे हार्वेस्ट करतो. देन crop growth rate structures help in a interpretation of experimental result of different crop cultivars and other management practices and in evaluation of fertility status of the soil. मग एक्सपेरिमेंटल स्टेटस किंवा त्याचं इंटरप्रिटेशन असेल किंवा मग त्याचं मॅनेजमेंट आहे किंवा त्याच्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, त्यानंतर इव्होल्युशन फर्टिलिटी, त्याचं जे पूर्ण जे स्टेटस आहे म्हणजे लावण्यापासून त्याचं कट आउट करणेपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत जेवढ्या काही प्रोसेस असतील त्या प्रोसेस काय होतात तिथं त्या डिफरंट क्रॉप कल्टिव्हर्स किंवा त्या क्रॉप कल्टिव्हर्स जे असतील त्यांच्या मॅनेजमेंटने ते काय होतात डेव्हलप होतात किंवा डेव्हलप केल्या जातात आणि त्यांच्यामध्ये काय चेंजेस आहे किंवा त्यांना काय डिफिशियन्सी आहे, काय त्यांना कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे त्या कल्टिव्हर्सवरती ते डिपेंड आहे की तो त्याची केअर कशी घेतो आहे. ओके, देन क्रॉप ग्रोथ रेट्स ऑफ सम इम्पॉर्टंट क्रॉप्स आर सच ॲज अ फॉलोज टेबल. मग त्याचा क्रॉप ग्रोथ रेट जो आहे मग तो प्रत्येक प्लॅन्टचं किंवा प्रत्येक स्ट्रक्चर किंवा मग प्रत्येक ते क्लास वाईज त्याचं काय केलं आहे डिफरंट त्याचं टेबल वाईज त्याचं डिफरन्शिएशन केलेलं आहे ते आपण बघूया. देन रिलेटिव्ह ग्रोथ रेट. मग रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजेच काय, त्याला रिलेटेड काय फॅक्टर्स असतील, काही त्याचं मॅनेजमेंट असेल त्याच्या रिलेटेड किंवा त्याच्याशी रिलेटेड जे असेल ते त्याच्या थ्रू मग काय होतं ते डेव्हलपमेंट होतं आणि मग ते टेबल या फॉर्ममध्ये मांडलेलं आहे. रिलेटिव्ह ग्रोथ रेट RGR ऑफ प्लांट ॲट ॲन इन्स्टंट इन टाईम T is defined as the increase of plant material per unit of material present per unit time. मग प्रत्येक टायमाला त्याला काहीतरी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असेल. ओके, मग किंवा त्याला वॉटर डेफिशियन्सी असेल तर त्याला वॉटर प्रोव्हाइड केलं जाईल, त्याला न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असेल तर न्यूट्रिएंट सॉईल मिनरल्स त्याला प्रोव्हाइड केले जातील. मग त्या टाईमनुसार त्याच्यामध्ये काय होत जाणार ते चेंज होत जाणार आणि ते इंटरव्हल तिथं काय केलं जाईल तिथं काउंट केलं जाईल. नेक्स्ट, मग या टेबल फॉर्ममध्ये काय झालेलं असेल ते मांडलेलं असेल, मेन्शन केलेलं असेल. ओके, मग त्यामध्ये मॅक्झिमम ग्रोथ रेट्स रिपोर्टेड फॉर सम क्रॉप प्लॅन्ट्स. मग सम क्रॉप प्लॅन्ट्स म्हणजे जे आपल्याला हायलाईट झालेले आहेत त्याच प्लॅन्ट आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आता क्रॉप स्पेसिस तर ते कशामध्ये घेतलेलं आहे CGR ग्रॅम स्क्वेअर डे इनव्हर्स. ओके, म्हणजे किती ग्रॅम झालं त्याचा स्क्वेअर आणि डे किती डेज लागले. ओके, किती डेजमध्ये ती सायकल कंप्लीट झाली. रेफरन्सेस म्हणजेच काय ते कोणी ते काउंट केलेलं आहे, कोणत्या सायंटिस्टने ते वर्क केलेलं आहे. ओके, क्रॉप स्पीसीजमध्ये फर्स्ट म्हटलं आहे सिरियल्स. मग त्याच्यामध्ये फर्स्ट घेतले सॉर्गम म्हणजे ज्वारी, तिचं ग्रॅम स्क्वेअर पर डे आहे 51 अँड कोणी केले ते लुमिस अँड विलियम्स 1963 त्यांनी ते काम केलेलं आहे. देन राईस 36 ग्रॅम पर डे अँड तनाका 1983 तनाकाने काय केलं आहे ते काम केलेलं आहे. देन लेग्युम्स म्हटल्यानंतर ज्या शेंगवर्गीय प्लांट्स असतील त्यामध्ये पीनट, सोयाबीन. पीनट म्हणजे वाटाणा अँड सोयाबीन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ओके, मग त्याचं पीनटचे जे आहे ते 28 ग्रॅम पर डे आहे. त्यानंतर सोयाबीनचं 23 आहे अँड पीनटचं विलियम अँड इटाल म्हणजे विलियम्स अँड अदर कोवर्कर्स ते त्याला हेल्प केलेले आहे 1975. देन सोयाबीनमध्ये 23 ग्रॅम्स पर डे अँड कोलार अँड इटाल 1970 या टाईममध्ये काय केलेलं आहे ते वर्क केलेलं आहे. देन रूट्स अँड ट्यूबर्स, मग पोटॅटो अँड शुगर बीट हे दोन काय रूट अँड ट्यूबर्समध्ये घेतले आले. मग त्यामध्ये पोटॅटो फर्स्ट आहे 37 ग्रॅम पर डे अँड टणक 1983. मग टणाकने 1983 ते काम केलेलं आहे. देन शुगर बीट इज अ ग्रॅम पर डे 32 अँड वॅटसन 1956 यांनी सगळ्यांनी काय केलं आहे ते वर्क केलेलं आहे. म्हणजे त्याचा क्रॉप ग्रोथ रेट केलेला आहे, त्यानंतर रिलेटिव्ह ग्रोथ रेट पण
काउंट केलेला आहे. देन RGR म्हणजे रिलेटिव्ह ग्रोथ रेट ओके इज कॅल्क्युलेटेड बाय 1/W into dW/dt is equal to d/dt log to the base EW. Okay, W means weight and D means days, T means time. Okay, आणि त्याचा log घ्यायचा आहे. Where W is a dry weight, dW divided by dt is equal to change in a dry weight per unit time. dW/dt means त्याचा टाइम जो आहे तो काय होईल चेंज होईल स्टार्टिंग आणि इनिशियल एंडिंग टाइम जो आहे तो काय होईल चेंज होईल. Then following figure shows a relative growth rate of the dry weight of lowland rice under field conditions in a low humid clay soil of Brazil. मग ब्राझीलमधलं त्याने एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्याचा ग्राफ जो आहे तो तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युअल काय ग्राफ आहे तो आपण बघूया. हा ग्राफ त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये म्हटलं आहे दिस कर्व शोज दॅट RGR वॉज हायेस्ट इन द बिगिनिंग ऑफ द लाईफ सायकल ऑफ द राईस क्रॉप अँड डिक्रीजेस विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ द एज ऑफ द क्रॉप. म्हणजेच काय जसं जसं त्या प्लॅन्टचं काय होईल साईज वाढत जाईल तसं तिचं एज काय होत जाईल तिथं कमी कमी होत जाईल. ओके दिस कर्व इज द ऑपोजिट ऑफ द ड्राय मॅटर ॲक्युम्युलेशन कर्व ऑफ सेम क्रॉप्स. ओके म्हणजे त्यांचं सेम क्रॉप आता बघा इथं डेज आफ्टर सोविंग म्हणजे सोविंग केल्याच्या नंतर काय कंडिशन्स आहेत जसं सोविंग केल्याच्या नंतर ही कंडिशन्स काय होते इन्क्रीज होत जाते. त्यानंतर ड्राय मॅटर प्रोडक्शन मग ड्राय मॅटर प्रोडक्शन जे आहे ते पूर्ण काय होतं त्याचा ग्राफ इथं हाय होतो आहे. ओके मग जमिनीमधून ते काय होतं वरती तिचा हाय होतं आहे आणि डेज आफ्टर सोविंग म्हणजेच काय इथं 50 to 100 एवढा काय त्याचा कर्व गेलेला आहे आणि इकडे ड्राय मॅटर प्रोडक्शन हे ग्रॅम पर डेमध्ये काय करायचं काउंट करायचं आहे. मग किती डेजनी ते इथं आपण ते काउंट करू शकतो. इकडे डेज मांडले जातात आणि इथे डेज मांडले जातात आणि इथे ड्राय वेट म्हणजे किती वेट त्या प्लॅन्टने प्रोड्यूस केलेलं आहे. ओके